नमस्कार सर्वांना। तर मी आता ना माझं किचनचा दुसरा भाग तुम्हाला दाखवते। तर या सर्व फर्स्ट मी तुम्हाला दाखवलेला आणि आता सेकंड पार्ट तुम्हाला दाखवते माझा किचनचा। तर हे माझा तो सर्व्हिस प्लॅटफॉर्म होता आणि हा आपला गॅसचा स्टोव वगैरे ठेवलेला आहे। इकडे मी मायक्रोवेव्ह साठी जागा केली आहे आणि पुन्हा एक कसं एक्स्ट्रा लावून घेतलं। हे माझ्याकडे एक्स्ट्रा होतं म्हणून मी लावलं, कारण आपल्या किचन किती मोठं असलं ना तरी पण कमीच पडतो। तर माझे हे एक्स्ट्रा सामान जे आपले ब्लेंडरचे सर्व बॉटल्स वगैरे त्याच्यामध्ये गेलेत सर्व, आणि हे असे सर्व लाईट्स वगैरे करून घेतले आहेत आणि ह्या टाईल्स लावल्या आहेत। तर मला आत्ता याचं जास्त चाललेलं आहे, तर रनिंगमध्ये ह्या टाईल्स खूप चाललेल्या आहेत म्हणून मी हे लावलं आहे। आणि हा प्लॅटफॉर्म व्हाईट हा पण खूप चांगला चाललेला आहे। तुम्हाला जर लावायचं असेल तर नक्की लावा, कारण खूप इझिली आहे क्लीन करायला। थोडं लिक्विड टाकलं ना तर छान असं क्लीन होतं। व्हाईट आहे म्हणून काही टेन्शन घेऊ नका, छान क्लीन होतं, फक्त मेंटेन त्याला जास्त करावं लागतं त्याच्यासाठी। आणि इकडे मी असं चिमणी लावून घेतली आहे। हा गॅस स्टोव नवीनच घेतलेला आहे फायबरचा, आणि चिमणी पण तीच आहे, आणि वरती पण असं स्टोरेज केलेलं आहे आपलं। वरती काय ठेवायचं असेल तर त्याला सर्व पॅक करून टाकूया आपण असं इकडे। आणि इथे सर्व आपले काचेचे बॉटल्स वगैरे काय ठेवण्यासाठी पाहिजे असेल तर मी स्टीलचे पण ठेवले, जे आपले आहेत ते सर्व असं घरामध्ये जे छोट्या छोट्या बॉटल्स आहेत त्या सर्व इझिली त्याच्यामध्ये जातात। छान असं सर्व लावता येतं पॅक करून व्यवस्थित। इकडे माझे कॉफी, साखर, शुगर, टी सर्व असे बॉटल ठेवले आणि पुन्हा एक्स्ट्रा पण बॉटल त्याच्यामध्ये सर्व गेलेले आहेत। तर अशा सर्व याच्यामध्ये काचेचे सर्व स्टोरेज केलं आहे। इकडे सर्व असं छोटे छोटे डबे ठेवण्यासाठी असं छोटंसं एक रॅक इथे आलेलं आहे, ते लावलेलं आहे इथे। आणि इथे मी एक्स्ट्रा लावून घेतलं हे मी मेसोवरनं मागवलेलं। हे आपलं लाटणं, पोळपट वगैरे पटकन इझिली आपल्याला इथे जेवण बनवताना हे घेता येण्यासाठी म्हणून मी हे स्टँड त्याला लावून घेतलं आणि खूप युजेबल आहे, छान आहे असं ते। आणि इकडे पुन्हा मी एक एक्स्ट्रा असं स्टँड लावलंय कप्स वगैरे, कारण आपल्याला किचनमध्ये जागा जरा कमीच पडते किती पण स्टोरेज केले तरी। तर मी हे सर्व असे कप्स वगैरे ठेवण्यासाठी आपले इझिली आपल्या हातामध्ये येणार असे इथे मी हे लावून घेतलेले। खाली माझा हा स्टँड असतो गरम जेवण वगैरे ठेवण्यासाठी। आणि इथे मी एक क्विकर बास्केट लावलेलं आहे, हे बघा। हे एवढं छान वाटतं, कांदे बटाटे, आणि याला हवा पण लागते छान इकडनं विंडो मधनं, तर हे खराब पण होत नाही। आता मी याचं जरा 2 महिन्यापासून वापरते। इकडे सर्व बटाटे वगैरे ठेवण्यासाठी ह्याचं क्विकर बास्केट लावून घेतलेलं आहे छान। आणि इकडे असं एक्स्ट्रा असं सर्व काही सामान आपल्याला ठेवायचं असेल, असं सर्व मोठे मोठे डब्बे वगैरे ठेवण्यासाठी एक्स्ट्रा आपलं जे सामान असतं ते ठेवण्यासाठी इथे केलेलं आहे। आणि इथे मी सर्व स्पून, इकडे चमचे, इकडे आपले सर्व गाळण्या वगैरे काय असेल ते सर्व याच्यामध्ये इथे जातं। आणि मी लावताना स्टीलचंच केलेलं आहे, त्यामुळे ते इझिली हे रॅक आहेत ना इझिली आपण बाहेर काढू शकतो। आपल्याला वॉश करायचं असेल, क्लीन करायचं असेल महिन्यातनं एकदा, तर ह्या इझिली बाहेर निघतात। इकडे छोट्या प्लेट्ससाठी, टोपं वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे। आणि इथे आपल्या मोठ्या प्लेट्स वगैरे, ट्रे वगैरे काय असेल ते, आणि क्लिनिंगला खूप छान आहे, इझिली क्लिनिंग होतं। आणि हे मॅच मी याच्यासाठी हे दोन्ही मॅच केलं आहे। तर आता जास्त बघितलं तर हेच जास्त टाईल्स, किचनच्या ओट्याचं व्हाईट, आणि हे सर्व काही आहेत ना इथे सर्व किचनचे ते सर्व खूप आजकाल खूप चालले, त्यामुळे मी तोच कलर चूज केला। आणि इकडे आपले मसाले, छोट्या छोट्या बरण्या वगैरे काय असेल ते एक्स्ट्रा सामान याच्यामध्ये ठेवण्यासाठी केलेलं आहे। आणि इथे आपले मोठे डब्बे वगैरे काय असेल, बॉटल्स वगैरे टाकण्यासाठी हे काय। आणि इथे मोठे कुकर्स, तवे वगैरे एक्स्ट्रा सामान जे असेल ते याच्यामध्ये जातं सर्व आपल्या। म्हणजे काही असं बाहेर वगैरे काही राहत नाही। आणि हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं, एकदम मस्त वाटतं। आणि वरती पुन्हा मी स्टोरेज केलेले आहे मोठे आपले, म्हणजे आपल्याला काय हवं नसेल काय कधीतरी पाहिजे त्यासाठी ते वरती ठेवण्यासाठी मी ते स्टोरेज वरती केलेले इथे। आणि आपले इथे छोटंसं असं हाताखाली म्हणून एक्स्ट्रा कुकर मी इथे ठेवलेले आहेत, इडलीचा कुकर वगैरे असं ते इथे ठेवलेलं आहे। आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, माझं मोम्स किचनमध्ये आधीच्या किचनमध्ये पण होतं, ते मी इथे आणले, तर ते मला आवडतं म्हणून मी इथे लावलं। आणि हा टाईल्स कलर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा। प्लॅटफॉर्म मी पूर्ण असा खालीच ठेवते,
सर्व्हिस प्लॅटफॉर्मलाच माझं सगळं काय असतं पूर्ण दिवस. आणि इकडे या साईडला इथे माझं असं मिक्सरसाठी इथे साईडला ठेवलेलं असतं. आणि आत्ता मी हे नवीन घेतलेलं आहे एअर फ्रायर. तर एकदम याचा व्हिडिओ पण टाकलेला, चालू केला आहे. तर खूप छान आहे वापरण्यासाठी. इकडे असं थोडंसं असं ट्रेमध्ये घी वगैरे तेल असं ठेवण्यासाठी इथे छान केलं आहे. इथे आपल्या लायटर कैची आपल्या पटकन काही जे हातात किचनच्या वस्तू असतात त्या आपल्या पटकन हातात येतात ते. आणि किचन पण माझे आईस पैसे किचनचं प्लॅटफॉर्म पण मोठा आहे, त्यामुळे छान जागा मिळते. जेवण बनवायला पण छान उत्साह येतो असं किचन असेल तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. माझे सबस्क्रायबर वाढू द्यावं, खूप जवळ आलं आहे आता. तर नक्कीच चॅनलला. चला सगळ्यांना नमस्कार. यूट्यूब फॅमिली.